काही लोक अशी असतात ज्यांना लोकांबरोबर लवकर मिक्स होता येत नाही. त्यांना असे वाटत असते की ते लोकांना आवडत नाही. त्यांना असे वाटते त्यांच्यामध्ये काहीतरी कमी आहे, म्हणूनच लोक त्यांना इग्नोर करतात. त्यांचा लोकांवर प्रभाव पडत नाही. असे होते कारण तुमच्याकडून काही छोट्या छोट्या चुका घडतात, ज्यामुळे तुमच्यामध्ये आत्मविश्वास राहत नाही. आणि मग या कारणामुळेच तुमचा प्रभाव लोकांवर पडत नाही. काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या जर तुम्ही शिकून घेतल्या तर तुम्ही जिथे जाल तिथे तुमचे प्रत्येकावर जबरदस्त इम्प्रेशन पडेल. मग तुमचा परिवार असेल, मित्र असतील, नातेवाईक असतील, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तुमच्यासाठी एक खास जागा निर्माण होईल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, किंमत व्यक्तीची होत नसते. किंमत नेहमी व्यक्तीच्या गुणांची केली जाते, त्याच्या समजूतदारपणाची केली जाते. ह्या 5 गोष्टी तुमच्या पर्सनॅलिटीला पूर्णपणे बदलू शकतात. ह्या 5 गोष्टी तुम्हाला एक आकर्षक व्यक्ती बनवतील. लोक तुमच्याबरोबर बोलण्यासाठी अक्षरशः तरसतील. पहिली, तुम्ही लोकांच्या गोष्टी ऐकायला आणि समजून घ्यायला शिका. लोक नेहमी हीच चूक करतात, फक्त स्वतःबद्दल सांगत सुटतात. तुम्ही जेव्हा कुठेही जाता, 4 लोकांच्या गोष्टी ऐकता, तेव्हा तुम्ही निरीक्षण करा. प्रत्येक जण फक्त स्वतःबद्दल बोलत असतो. कोणीही दुसऱ्याचे लक्ष देऊन ऐकत नाही, त्याचे समजून घेत नाही. जोपर्यंत तुम्ही समोरच्याचे ऐकून घेणार नाही, त्याला समजून घेणार नाही, तोपर्यंत तुमची त्याच्याबरोबर चांगली बॉन्डिंग होणार नाही. तुमचे नातेसंबंध कधी मजबूत होणारच नाही, कारण तुम्ही समोरच्याला ऐकून घेण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. तुम्ही फक्त स्वतःच्याच गोष्टी दुसऱ्याला सांगत बसता. तुमच्या आवडीनिवडी काय आहेत, तुमची काय स्वप्ने आहेत, तुमचे छंद काय आहेत. तुमचा फोकस फक्त तुमच्यावर असतो. आणि ज्या व्यक्तीचा फोकस फक्त स्वतःवर आहे तो कधीही प्रभावशाली व्यक्ती बनू शकत नाही. कारण जो व्यक्ती फक्त स्वतःबद्दल बोलत असतो, लोकांना त्याचा कंटाळा येतो. अशी व्यक्ती लोकांना नको नकोशी वाटते. आणि जी व्यक्ती दुसऱ्याचे ऐकून घेते, त्याला समजून घेते, लोक त्याच्याकडे आकर्षित होतात. कारण प्रत्येक व्यक्तीला असे वाटत असते की माझे कोणीतरी ऐकले पाहिजे, मला कोणीतरी समजून घेतले पाहिजे. तुमची सुद्धा हीच इच्छा असते. जेव्हा तुम्ही लोकांना स्वतःबद्दल सांगण्याऐवजी दुसऱ्यांचे ऐकायला लागाल, त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न कराल, तेव्हा त्यांच्या आयुष्यात तुमच्यासाठी एक स्पेशल खास जागा निर्माण होईल. ज्या व्यक्तीचे तुम्ही मन लावून ऐकाल, त्याला समजून घ्याल, तेव्हा त्याला असे वाटेल कोणीतरी आहे जे माझं ऐकून घेतंय, कोणीतरी आहे जे माझं आहे. मग जेव्हा त्याला कोणतीही गोष्ट सांगायची असेल, तो सगळ्यात आधी तुम्हाला येऊन सांगेल. कारण त्याला पूर्ण विश्वास असेल की तुम्ही त्याच्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे समजून घेता. कोणत्याही नात्यामध्ये जेव्हा तणाव निर्माण होतो, तेव्हा त्याचे कारण हेच असते की प्रत्येक व्यक्ती फक्त स्वतःचा विचार करतो आणि स्वतःबद्दल बोलतो. दुसऱ्याकडे कोणाचे लक्षच नसते. त्यामुळे तुमच्या या सवयीमध्ये बदल करा. दुसऱ्यांचे ऐकून घ्या, त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करा. आणि स्वतःबद्दल सांगायचे असेल तर एकदम थोडक्यात सांगा, त्याला लांबवत बसू नका. दुसरी गोष्ट, लोकांचे कौतुक करायला शिका. जेव्हा तुम्ही कोणत्याही दुःखी व्यक्तीचे कौतुक करता, त्याची स्तुती करता, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण होते. कारण स्वतःबद्दल चांगल्या गोष्टी ऐकणे प्रत्येक व्यक्तीला आवडते. जेव्हा तुम्ही लोकांची, आपल्या जवळच्या व्यक्तींची स्तुती करता, मग भलेही त्यांनी तुमच्यासाठी थोडेच काही केलं असेल, पण जेव्हा तुम्ही त्यांचे कौतुक करता, त्यांची स्तुती करता, ते प्रसन्न होतात. त्यांना खूप आनंद होतो. त्यांना वाटते आपण केलेल्या कामाची कोणीतरी दखल घेत आहे आणि मग ते अजून तुमच्यासाठी काहीतरी चांगले करायचा प्रयत्न करतात. जे पण तुमच्या जवळ आहेत त्या प्रत्येक व्यक्तीचे तुम्ही कौतुक करा. मग ते तुमचे आईवडील असतील, बायको असेल, नवरा असेल, मुलं असतील. अनेक वेळा आपण लोकांना गृहीत धरतो. आपल्याला वाटते घरातलीच तर लोक आहे, यांचे काय कौतुक करायचे. पण या छोट्या छोट्या गोष्टी तुमचे नाते अजून गोड आणि घट्ट बनवतील. तुमचे नातेसंबंध गोड असतील तर तुमचे आयुष्य सुद्धा गोड होऊन जाईल. जो व्यक्ती लोकांचे कौतुक करतो तो सगळ्यांना आवडतो. आणि जो व्यक्ती दुसऱ्यांची निंदा करतो, दुसऱ्यांचे फक्त दोष काढतो, अशा व्यक्तीपासून लोक नेहमी लांब पळतात.
कारण अशी लोक फक्त निगेटिव्ह एनर्जी निर्माण करतात. त्यामुळे आपली पर्सनॅलिटी अशी बनवू नका ज्यामुळे लोक तुमच्यापासून लांब पळतील. तुम्हाला एक प्रभावशाली व्यक्तिमत्व बनायचे असेल तर लोकांचे कौतुक करायला शिका. आता कौतुक करायचे म्हणजे मस्का मारणं नव्हे. तुम्ही कारण नसताना एखाद्याचे कौतुक करत बसाल तर त्याला काही अर्थ राहणार नाही, कारण त्याच्यामध्ये तुमचा खोटेपणा स्पष्ट दिसून येतो. पण जर कोणी तुमच्यासाठी थोडे पण काही करत असेल तर अशा लोकांचे तुम्ही कौतुक केलेच पाहिजे. तिसरी गोष्ट, जेव्हा पण तुम्ही कोणाला भेटाल तेव्हा चेहऱ्यावर एक छानसे स्माइल असू द्या. जर तुम्ही सतत उदास राहाल, दुःखी राहाल, सतत तुमचा चेहरा पडलेला असेल तर असे व्यक्तिमत्व कोणालाच आकर्षित करू शकत नाही. उदास आणि दुःखी माणूस स्वतःच्या समस्यांमध्ये एवढा अडकलेला असतो, तो दुसऱ्यांवर काय प्रभाव पाडणार. जी व्यक्ती नेहमी हसतमुख असते ती आपोआप लोकांना आपल्याकडे आकर्षित करून घेते. हसतमुख व्यक्ती एखाद्या दुःखी व्यक्तीला सुद्धा प्रसन्न करू शकतो. जर तुमचा मूड जास्त करून आनंदी असेल तर तुमचे मित्र, तुमचे कुटुंब, जे कोणी तुमच्याशी जोडलेले असतील ते सुद्धा तुमच्या सानिध्यात राहून प्रसन्न होतील, आनंदी होतील. जर तुम्ही निराशाने दुःखी राहाल तेव्हा लोकांना वाटते जेव्हा पण हा माझ्या संपर्कात येतो नेहमी रडत असतो, त्यापेक्षा ह्याच्याजवळ न गेलेलंच बरे. त्यामुळे जास्तीत जास्त आनंदी राहायचा प्रयत्न करा. जर तुम्ही आनंदी राहाल तर तुमच्याशी जोडलेली लोक सुद्धा आनंदी राहतील आणि ह्या सवयीमुळे तुम्ही एक प्रभावशाली व्यक्तिमत्व बनाल. चौथी गोष्ट, जेव्हा पण तुम्ही कोणाला भेटाल तेव्हा कोणतीही भीती मनामध्ये ठेवू नका. मित्रांनो, सतत भीत आयुष्य जगणे सोडून द्या. नेहमी आत्मविश्वासाने भरलेले राहा. कधीही स्वतःची तुलना दुसऱ्यांबरोबर करून स्वतःला कमी समजू नका. तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकार करा. तुम्ही जेवढे खरे वागाल तेवढे लोकांचे आवडते व्हाल. फक्त तुमच्यामध्ये आत्मविश्वास असू द्या. जर तुमच्यामध्येच आत्मविश्वासाची कमतरता असेल तर लोकांवर तुमचा प्रभाव कसा पडू शकतो. एक आत्मविश्वास असलेला माणूस जिथे जातो तिथे प्रत्येकजण त्याच्यावर इम्प्रेस होतो. पाचवी गोष्ट, जी सगळ्यात महत्त्वाची आहे पण लोक याकडे लक्षच देत नाही, तुम्ही लोकांना द्यायला शिका. जेव्हा पण तुम्ही काही मागता तेव्हा तुम्ही खूप लहान दिसता. जेव्हा पण तुम्ही काही मागता तेव्हा तुम्ही दुबळे दिसता. मग ते प्रेम असेल, पैसे असतील, वेळ असेल, मदत असेल. त्यामुळे जेवढे शक्य असेल तेवढे लोकांना द्यायला शिका. अनेक लोकांचे म्हणणे असते, आम्ही एवढे श्रीमंत नाही की आम्ही दुसऱ्यांना काही देऊ शकू. गोष्ट फक्त पैशांची नाही. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला आधार देता, प्रेमाचे 2 शब्द बोलता, ती सुद्धा एक खूप मोठी गोष्ट असते. जर तुम्ही एखाद्याला रिस्पेक्ट देता, ती सुद्धा एक खूप मोठी गोष्ट असते. जर तुम्हाला वाटत असेल की हे जग तुमच्याकडे आकर्षित व्हावे तर तुम्ही लोकांना द्यायला शिका. मित्रांनो, हे होते ते 5 नियम ज्यामुळे तुम्ही एक प्रभावशाली व्यक्तिमत्व बनू शकता. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.